ज्या संगती नयच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. ज्याच्या संगतीने आपल्याला वैराग्य प्राप्त होतं, आपलं जीवन उद्धरून जातो, असे आपले श्री गुरु परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांना वंदन करून मी माझ्या यथाशक्ती जे काही ऐकलेलं आहे किंवा जे काही मनन चिंतन केलं आहे, तर आजचा विषय जो आहे तो आचरण आपलं कसं असावं देवस्थान आणि घरामध्ये, याविषयी मला जे थोडंफार माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण सर्वांनी मला समजावून घ्या आणि मी शक्यतो व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करीन. आता अध्यात्म म्हणजे आपल्याकडे शरीर असं म्हटलं जातं. तर अध्यात्माची आवड ही आपल्याला जन्मापासून असते. आपले संस्कारच ते आहेत. आपले आई वडील वाडवडील सगळेजण पूजा अर्चा स्तोत्र पठण असे करत आलेले असतात. एखादंच असं विरळा कुटुंब असतं की ज्यांच्याकडे हे काहीच होत नाही. त्यामुळे देवाचं करणं, देवाला मानणं आणि देवाचं दर्शन घेणं हे आपल्याकडे लहानपणापासून संस्कार असतात. त्यामुळे आपण नेहमी जिथे आपल्या मनाला आधार मिळेल, जिथे आपल्याला काहीतरी शाश्वत असं मिळेल, यासाठी नेहमी आपण प्रयत्न करत असतो. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपली रोजीरोटी ही सुखाने जावी, आपल्याला रोज चांगलं ऐकायला मिळावं, चांगलं खायला मिळावं, चांगलं लिहायला मिळावं, मनाला शांती मिळावी, चांगली झोप मिळावी, हे सगळं आपल्या प्रत्येकाला वाटतं. पण आपण जो असतो तर आपण मनुष्य देहात आल्यानंतर अनेक जन्मामधून आपण मनुष्य देहात आलेलो असतो आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मागील जन्माचे जे संस्कार असतात किंवा मागील जी कुटुंबाची आपली अनुवंशिकता असते त्याप्रमाणे आपण गुणदोष हे बरोबर घेऊन येतो. म्हणून मग माणसाला काय वाटतं की आपली माणूस सतत सत्याचा शोध घेत असतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे. म्हणजे माणूस आस्तिक असो किंवा नास्तिक असो, काहीतरी तो शोध घेत राहतो आणि कुठेतरी सध्याची असलेली स्थिती ही बदलून वरच्या स्थितीला जाण्यासाठी धडपडत असतो. मग ह्या धडपडीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं किंवा चांगला मार्ग मिळावा म्हणून आपण सगळेजण गुरुचरणाशी येतो. आता तुम्ही पहा की आपल्याकडे भक्तांचं सुद्धा पहिल्यांदा आपण नुसतं दर्शनार्थी असतो, मग भक्त होतो, मग साधक होतो, साधक झाल्यानंतर आपण शिष्य होतो आणि शिष्य झाल्यानंतर शिष्योत्तम होण्याकडे आपली वाटचाल सुरू होते. आता दर्शन घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर दर्शनाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नाही, तर दर्शन घेताना आपण पुरुषांनी नेहमी साष्टांग नमस्कार घालायचा आणि स्त्रियांनी डोकं टेकून नमस्कार करायचा. कारण आपल्या धर्मामध्ये स्त्रीला आहे माता हे स्थान आहे आणि त्यामुळे तिने साष्टांग नमस्कार देवाला सुद्धा घालायचा नाही, पण पुरुषांनी मात्र 8 अंग टेकून नमस्कार करायचा असतो. म्हणजे ती शरणागत भावना असते, ती शरणागत भावना आपल्याला दर्शन घेताना आली पाहिजे. आता प्रत्येकाचं एवढी मनाची स्थिती नसते की आपण पहिल्यांदा दर्शन घेताना आपल्याला कशा प्रकारे भावना यायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. मग आपण फक्त 4 लोक गेले पण गतानुगत असतो, 4 लोक जातात म्हणून आपणही जातो. पण ही जी आपली स्थिती आहे ही स्थिती गुरूंच्या सहवासाने पुढे पुढे बदलत जाते आणि आपल्याला मग दर्शनाची ओढ लागते. दर्शनाची ओढ लागल्यानंतर आपल्याला चैन पडत नाही, आपण भक्त बनून जातो. भक्त बनल्यानंतर आपण आपल्या नियमित वेळा पाळत राहतो. आपल्याला आजकालच्या कलियुगामध्ये धकाधकीचं जीवन आहे, त्यामुळे आधाराची नितांत गरज असते आणि मग माणूस आपोआप दर्शनाकडे वळतो. आजकाल तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक सुट्टींमध्ये प्रत्येक देवस्थानात तुडुंब गर्दी असते. ह्या तुडुंब गर्दीच्या मागे काय लक्षणं असतात की त्यांना काय तिथे गेल्यानंतर खूप पैसा मिळतो असं काही नाहीये, त्यांना काही तिथे गेल्यानंतर काही वेगळी स्थिती प्राप्त होते असं नाही. त्यांची रोजीरोटी तीच असते, त्यांचं दिवसाभराचं काम तेच असतं, पण तरीही त्यांना तिथे जावंसं वाटतं. कारण तिथे त्यांना एक प्रकारचं समाधान किंवा आधार मिळतो, समाधानापेक्षा आधार मिळतो की आपण देवाचं दर्शन घेऊन आलो. म्हणजे ही देवाची श्रद्धा आजकालच्या परिस्थितीनुसार वाढत चाललेली आहे. मग दर्शनार्थी झाल्यानंतर आपण भक्त होतो
भक्त झाल्यानंतर आपल्याला आपली औत्सुक्य त्या दर्शनातलं वाढत जातं. आपल्याला असं वाटतं की 4 लोक दर्शनाला येत आहेत, आपण आपल्या डोळ्यांनी बघतो ती सेवा करतायत, ते काय काय करतायत तिथे जाऊन. मग आपल्याला ही स्फूर्ती येते की आपणही काहीतरी करावं, म्हणून आपण देवस्थानात काहीतरी उपासना म्हणा किंवा काही स्तोत्र पठण म्हणा किंवा अवतरणिका वाचन म्हणा हे करत राहतो. आणि हे केल्यानंतर जे काही थोडेफार फायदे आपल्याला मिळत जातात, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला ह्याची गोडी वाढत चाललेली आहे. आपण हे रोज करायला पाहिजे, आपण अखंड करायला पाहिजे, मग आपण साधक बनतो. आता दर्शन हे घेताना काय काय आपण पाळलं पाहिजे, तर पहिल्यांदा आपण देवस्थानात गेल्यानंतर दास बनून जायला पाहिजे. की आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे जे आपल्याला आधार देणार आहे. भले तुम्ही असं म्हणू नका की आपलं सर्वस्व ते आहे किंवा काय आहे, पण आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे आणि आपल्याला आधार देणार आहे, एवढं आपली बुद्धीची एवढीच क्षमता असेल तर आपण तिथे जाऊन देवाचं दर्शन घेणं महत्वाचं आहे. मग देवाचं दर्शन घेताना पहिल्यांदा हातपाय धुतले पाहिजेत. आपण हातपाय धुवून आपण आतमध्ये जातो, तेव्हा आपण देवाचं दर्शन घेताना देवांच्या चरणावर आपला श्वास सोडायचा नाही. आपण श्वास रोखून देवांचं दर्शन घ्यायचंय आणि बाजूला व्हायचंय तिथून. कारण काय की आपला जो श्वास आहे तो श्वास देवांच्या पादुकांवर पडता कामा नये. काही मुली रिकामे केस सोडून येतात, तर रिकामे केस हे संन्यासाच्या पायावर पडता कामा नये. संन्यासी हा आचरणाने श्रेष्ठ असतो आणि त्याला जर स्त्रीच्या केसांचा स्पर्श झाला तर त्याला काही फरक पडत नाही, पण आपल्याला मात्र त्याचा त्रास होतो. म्हणून आता तुम्ही पहा, द्रौपदीने रिकामी केस कशाकरता सोडले होते? सुडाच्या भावनेने सोडले. आपल्याकडे पूर्वी सुद्धा आपले आजी आजोबा वगैरे असे आपण जर केस मोकळे सोडून हिंडत असलो तर अवदेसे केसावर असं आम्हाला लहानपणी म्हटलं जायचं की त्या केसावर आधी. किंवा जे अन्नामध्ये जरी केस गेला तर पूर्वीचे लोक शास्त्र धर्मानुसार जेवण तिथेच थांबवत होते की इथून पुढे आपल्याला जेवायचं नाही, केस गेला की तिथे थांबले. म्हणजे एवढं त्या केसांच्या बद्दल आपण प्रत्येकाने पाळलं पाहिजे. दर्शनाला जाताना आपण प्रत्येकाने पारंपरिक वेशात जायला पाहिजे. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला मला अतिशय खेद वाटला या गोष्टीचा की दोघी जणी मुली दर्शनाला आल्या होत्या कॉलेजमधल्या आणि त्यातल्या एका मुलीने ती फाटकी जीन घातली होती, म्हणजे ते नाही का तुकड्या तुकड्यांची जीन मिळते ती. आणि तिथे वॉचमन उभा होता दारात, तो आपला खेडेगावचा असा होता, त्याला काही कळलं नाही. त्याला काय वाटलं ह्या मुलीची पॅन्ट फाटली. तो म्हटला, ताई तुमची ओढणी अशी गुंडाळून घेता का? तर ती मुलगी हसायला लागली त्याच्याकडे पाहून. मी म्हटलं, काका तुम्ही त्यांना काही सांगू नका म्हटलं, ते असले कपडे घालतात, आज पैसे देऊन दारिद्र्य विकत घेतात किंवा ते ठिगळ्या ठिगळ्याच्या पॅन्ट घालतात. तर असं आपण करू नये. आपले पारंपरिक वेश जे असतात ते वेश घेऊन घालूनच आपण दर्शन घ्यावं. ते दर्शन आपल्याला मोकळ्या मनाने घेता येतं. आता तुम्ही घट्ट पॅन्ट घालून गेला तर तुम्हाला तिथे मांडी घालून बसता येत नाही, तिथे तुम्हाला डोकं व्यवस्थित टेकवता येत नाही. त्यामुळे आपल्याला सैलसर कपडे आपले जे पारंपरिक आहेत ते घालावे आणि गुरूंचं दर्शन घ्यावं. कारण दर्शन घेताना आपलं मन कायम मोकळं पाहिजे. आपल्याला कुठलीही अवघड अवस्था त्या ठिकाणी नकोय. म्हणून आपण आपले वेश घालून असे वेश घालायचे. आपण पहा, साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पारंपरिक वेशातच दर्शन घ्यावं लागतं. तिरुपती बालाजीला गेला जर तुम्ही काही पूजा केलेली असेल तर तुम्हाला तिथे लुंगीच नेसावी लागते. ते देतात त्यांचं पंचातो नेसून तुम्हाला आत जावं लागतं. मग आपल्या देवस्थानात सुद्धा आपण जाताना आपले पारंपरिक कपडे घालून जायला पाहिजे. एक वर्ष काय झालं, एक स्त्री दर्शनाला आली होती, तिने एक स्लीवलेस ब्लाउज घातलं. ते महाराजांच्या पुढे जाऊन तिने दर्शन घेतलं. आता महाराजांची समदृष्टी आहे, त्यांना काही या विषयात पडलेलं नाही, पण मला खूप राग आला. मी खाली आल्यावर त्यांना म्हटलं, का हो तुम्ही दोन्ही खांद्यावरनं पदर घेऊ शकत होता ना? तर त्या म्हणाल्या, त्यात काय फरक पडतो, ते एवढे महायती आहेत. मी म्हटलं, हो तुम्ही तसं काय गावामध्ये तसे हिंडलात तरी तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही, पण म्हटलं आपल्या घराचे एक संस्कार असतात. आमच्या लहानपणी असं होतं की मोठा भाऊ जरी आला आणि तो जर घरात आला तर आम्ही उठून उभे राहतो. कारण ही जी प्रथा आहे, मोठा भाऊ मोठी बहीण यांना सुद्धा आई वडिलांचा दर्जा द्यायची पद्धत आपल्याकडे होती. आणि आपले श्री गुरु तर हे सर्व आहेत, त्यांच्या समोर जाताना आपण स्लीवलेस ब्लाउज घालू नये. आता खूप खेदाने म्हणावं असं वाटतं की बऱ्याच बायका अशा आहेत
की त्या एरवी महाराजांच्या काळातही मी बघितलंय आणि आताही मग बघते, दोघींमध्ये फरक असा झालेला आहे की त्या काळी सगळ्या जणी साड्या नेसून यायच्या, आता सगळ्या जणी सर्रास ड्रेस घालून येतात. तर ड्रेस घालून, पंजाबी ड्रेस घालून येऊन दर्शनाला महाराजांना अजिबात आवडत नव्हतं. मुली सुद्धा फुल पॅन्ट घालतात, जीन घालतात, शॉर्ट्स घालतात, असं दर्शनाला यायचं नाही. तिथे आपण अडवलं पाहिजे की तुम्ही तिथे दर्शनाला जाणार असाल तर तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही इथूनच दर्शन घ्या. कारण काय की आपल्या देवाचं मान राखणं किंवा देवाचं आचरणाची जी मर्यादा आहे ती आपण जरूर सांभाळली पाहिजे. तिथे गेल्यानंतर आपण कोणाशीही वादविवाद करणं किंवा कोणाशी गप्पा मारणं किंवा फालतू विषयावर आपण तिथे जाऊन गप्पा मारणं हे चूक आहे. कारण आपण देवाचं दर्शन घेताना नेहमी दास बनून तिथे जातो. दास म्हणून गेल्यानंतर आपल्याला फक्त त्या देवांचं दर्शन घेण्याची अभिलाषा मनात पाहिजे. बाकी कोण कसं चाललंय, कोण काय करतंय, कोणाचं काय चाललंय ह्याच्याशी आपण लक्ष देऊ नये. त्यामुळे आपलं दर्शन हे व्यवस्थित झालं पाहिजे. सद्गुरूंचं आपण तिथे ध्यान केलं पाहिजे, सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे आणि सद्गुरूंनी स्थापित केलेल्या ज्या देवता आहेत त्यांच्या समोर बसून ते स्वरूप डोळ्यात साठवून घेऊन त्या देवांची आराधना आपण तिथे केली पाहिजे. तर ही आराधना करताना सुद्धा आपण मनातल्या मनात जे काही आपल्याला म्हणायचंय ते म्हणायला पाहिजे. दुसऱ्यांना त्रास होईल, दुसऱ्या दर्शनार्थींचं मन विचलित होईल असं आपण कुठल्याही प्रकारे वागलं नाही पाहिजे. तिथे गेल्यानंतर वॉचमन असतो, त्याची बुद्धी तेवढीच असते. त्याला जेवढं कामाचं दिलेलं असतं स्वरूप तेवढं तो सांगतो आपल्याला की ते पट्टा काढा, बूट काढा. आता रोज आलं तरी त्याला तेच सांगायचं असतं. आपल्या घरी जरी आपण जरी ऑफिस बॉय ठेवला तरी तो आपले नियम सगळ्या लोकांना सांगत असतो. तसं ते सांगतात. तर त्याला काही लोक उलट उत्तर देताना मी ऐकते, काय सांगता, आम्ही रोज येतो दर्शनाला, आम्हाला काय सांगता. असं नाही, त्याची ड्युटी आहे, तो करतोय. आपण हो म्हणायचं, थँक्यू म्हणायचं किंवा नमस्कार म्हणा. चांगलं बोलता आलं पाहिजे आपल्याला सुद्धा. तर असं न करता त्याशी वादविवाद घालणं हे चूक आहे. तिथे गुरुजी लोक येतात, त्यांनाही तो सांगतो की पाय धुवा, पण ते किती जण ऐकतात हे मला माहिती नाही. पण तो सगळ्यांना सांगतो पाय धुवा, पट्टा काढा, हे करा. ते त्याची ड्युटी आहे. त्यामुळे त्याच्याशी वाद घालणं हे आपलं कमीपणाचं लक्षण नाही दिसत का? त्याच्याशी वाद घालू नका तुम्ही. तिथे गेल्यानंतर ऑफिसमध्ये जे लोक आहेत ते त्यांचं काम करत असतात, त्यांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे. आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणं हे आपलं काम आहे. त्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आपण प्रसाद भोजनाला तिथे बसल्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रसादाला नावं न ठेवता अतिशय प्रसन्न मनाने तो प्रसाद सेवन केला पाहिजे. आणि मग दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्याला जे काही वाङ्मय विकत घ्यायचंय ते आपण घेऊ शकतो. आपण आपल्या भक्तांशी इतर संवाद साधू शकतो. पण ज्या ज्या काळात तिथे देवाची आराधना चालू आहे किंवा अजून नैवेद्यार्पण आहे, आरती चालू आहे, त्यावेळेस गप्पा मारणं हे चूक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की खाली पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडतो आणि सगळेजण चाव 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 करत बसतात तिथे. खरं तर ते स्थान हे नामस्मरणाचं आहे. त्या ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष उपस्थित असतात आणि त्यावेळेस जर आपण आपल्या मित्रमैत्रिणींची गप्पा मारण्यात दंग असू, किती दिवसांनी भेटलो, काय झालं वगैरे विचारण्यात, तर आपण देवाला इग्नोर करतो असं होत नाही का? देव आपल्याला तिथे आशीर्वाद द्यायला उभे असताना आपण इतरांची गप्पा मारण्यात की कोणाची कशी जिरवली, कोणाशी कशी भांडले, कसं झालं हा विचार करण्यापेक्षा जर देवाची 4 नावं घेता आली तर तिथे बसून नावं घ्या किंवा गजर करा. श्रीपाद अशी वल्लभ दिगंबरा हा गजर सुद्धा तुम्ही करू शकता. पण तसं न करता आपण सगळेजण तिथे चाव 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 करत बसतो. सगळेजण आपलं एक राऊंड करून तिथे गप्पा मारत बसतो. हे अतिशय चूक आहे. जोपर्यंत आरती होऊन आपल्याला प्रसाद भोजनासाठी बोलवलं नसतं तोपर्यंत आपण तिथले सगळे नियम पाळणं हे आवश्यक आहे. आता आपण देवस्थानात जेव्हा येतो तेव्हा आपण साधक बनून जेव्हा येतो तेव्हा आपल्याला देवस्थानात आपल्या सद्गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे की रोजचं अवतरणिका पठण झालं पाहिजे, रोजचं देवाचं स्मरण झालं पाहिजे, देवाविषयी तुम्ही कृतज्ञता भाव ठेवा, हे आपण रोजच्या रोज सांभाळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे शक्य आहे ते गुरुदेवांनी आपल्याला असं नाही सांगितलं की तुम्ही 24 तास देवासमोर बसा.
त्यांनी सांगितलंय की तुमचा प्रपंच सांभाळून प्रपंचातल्या सगळ्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला जो काही 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा अगदी 1 मिनिटाचा अवधी मिळेल तेवढ्या वेळात तुम्ही स्मरण करा. आता बरेच लोक म्हणतात की अहो आम्हाला खूप वाचन करायचं असतं पण आम्हाला वेळ नसतो. तर गुरुदेवांनी असं सांगितलंय की तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंथरुणातून उठता तुम्ही 1 मिनिटाचा वेळ घ्या आणि देवाला नमस्कार करा. त्याला सांगा की तुझ्या कृपेने रात्री मला शांत झोप आली आहे. आज मी माझ्या कामासाठी जाणार आहे. तर आज माझ्या मनात चांगले विचार येऊ देत, माझ्याकडनं चांगलं कृत्य घडू दे, असं तुम्ही देवाला प्रार्थना करा आणि नमस्कार करा आणि बाजूला व्हा. तुम्ही तिथे बसून तिथे तुम्ही जरी पोथी म्हणत बसला तरी तुमच्या डोक्यात जर ऑफिसचे विचार असतील, तुमच्या डोक्यात जर असेल की आता ही गाडी जाईल, ती गाडी जाईल, ती गाडी जाईल, कधी व्हायचं माझं, तर ती शांततेने देवाची आराधना होत नाही. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या देवाला नमस्कार करा, त्याला प्रार्थना करा की आज माझ्या मनात चांगले, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे देवा, माझ्याकडनं चांगलं कृत्य घडू दे. आणि संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही थकून येता, तुम्हाला भूक लागलेली असते, तुम्हाला जेवायचं असतं, तुमच्या देहाच्या सगळ्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या असतात, तर अंथरुणात झोपण्यापूर्वी तुम्ही देवाला नमस्कार करून देवाच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करायला पाहिजे. म्हणजे देवा तुझ्यामुळे आज मी सुखरूप घरी आलोय, माझ्या माणसात बसलोय आणि माझ्याकडनं तू आज हे चांगल्या गोष्टी करून घेतल्यात आणि माझ्याकडनं ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, त्याची कबुली आपण देवाला देऊन टाकायची. संपला विषय. आपल्या मनावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. आता आपण देवस्थानात जे कार्य करतो, देवस्थानचं आपण लोकांना अनुभव सांगतो किंवा आपल्या अनुभवाने प्रभावित होऊन बरेच लोक तिथे दर्शनाला जातात. तर तिथे दर्शनाला आलेल्या नवीन लोकांना मार्गदर्शन करणं हे आपलं काम आहे. कारण काय आहे की बऱ्याच लोकांना देवस्थानची शिस्त माहिती नसते, बऱ्याच लोकांना जे करायचं असतं ते करू शकत नाही. तर त्यांना ज्या प्रकारे देवाची आराधना करायची असते त्या प्रकारे ती करू देण्यास मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सद्गुरूंनी सांगितले आपल्याला की तुम्ही माणसं जमवा. सद्गुरूंनी असं सांगितले की बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत की लोकांना मदतीची गरज असते, त्यावेळेस तुम्ही आपल्या सत्संग मंडळाचे सगळे लोक एकत्र येऊन अशा ठिकाणी जाऊन मदत करू शकता. आता सत्संग म्हणजे काय, तर सत्संग म्हणजे सद्गुरूंचा सहवास. सद्गुरूंच्या सहवासाने आपण जे एकत्र जमतो आणि देवाची आराधना करतो त्याला आपण सत्संग म्हणतो. ह्या सत्संगाने आपलं मनातले विकार कमी होतात, शरीरातले विकार कमी होतात आणि आजकाल काळाची गरज आहे. सद्गुरूंनी सांगितलंय की तुम्ही सगळे भक्त सत्संगाला अवश्य उपस्थित राहत जा. कारण सत्संगामध्ये प्रत्येक सत्संगाला मी ईश्वरी अधिष्ठान दिलेलं आहे आणि त्या ईश्वरी अधिष्ठानामध्ये मी तिथे येऊन जातो आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतो. त्यावेळेस तुम्ही तिथे नसाल तर तुम्ही त्याला मुकाल. तर त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक सत्संगाला गेलं पाहिजे, तिथे आपले विचार मांडले पाहिजेत. भांडणं नाही करायची, पण वादविवाद नक्की करायचे. वादविवाद फक्त तत्वबोधाय इथपर्यंत पाहिजे. भांडणं, कुणाच्या मनात ईर्ष्या ठेवणं, कुणाच्या बद्दल राग व्यक्त करणं, क्रोध व्यक्त करणं मनात ठेवणं हे करायचं नाही. कारण आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा आपण दास बनून जातो. तर आपल्याला अहंकार कमी कसा होईल, कारण आपण एक बोट लोकांच्याकडे केलं तर 4 बोट आपल्याकडे असतात. मग ही 4 बोट म्हणजे काय असतं, तर आपले षड्रिपू असतात, आपला अहंकार असतो, आपल्या पदव्या असतात, आपला पैसा असतो, हे सगळं काही आपल्या ह्या बोटांवर नाचत असतं. मग हे सगळं सर्वस्वाचा त्याग करून आपण तिथे एक दास म्हणून जायचं आहे देवस्थानात. आणि सद्गुरूंनी जे जे काही कार्य आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं आपण तिथे आचरण करायचं आहे. तर आपण तिथे शांतता पाळणं, तिथे कोणाशीही वाईट संवाद न करणं, कोणालाही अर्वाच्य भाषेत न बोलणं हे आपण देवस्थानात गेल्यानंतर करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की अर्वाच्य भाषेत बोलायचं नाही, राग आल्यावर बोलतो माणूस, पण त्या रागावर आपण कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. कारण काय आहे की गुरुदेवांनी असं सांगितले की प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपण आपला एक दुर्गुण तिथे सोडायचा आहे गुरुचरणाशी. मग गुरुचरणाशी आपण काय सोडणार आहोत? अहो मी सुद्धा खूप तापट होते स्वभावाने, मला कोणी आर्य म्हणलं की लगेच कार्य करत होते. तर ते मला ते जाणवायला लागलं की हा आपला असा स्वभाव आहे ना,
हा फार वाईट आहे. म्हणून मी गुरुदेवांच्या जवळ प्रार्थना केली की गुरुदेव मला कमीत कमी दुसरा काय म्हणतोय हे उमजून घ्यायस्तोवर तेवढा तरी मला अवधी द्या, म्हणजे माझा तेवढा राग माझा कंट्रोल झाला पाहिजे. आणि हे सगळं कंट्रोल करायला मला 3 वर्ष लागली. की आपण उगाच कुणावर रागवायचं नाही, आपण प्रत्येकाला समजावून घ्यायचं. म्हणजे तो असं का म्हणाला ह्याला लगेच आपण जे प्रकट होतो ते प्रकट न होता आपण ते समजावून घ्यायचंय आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. आता आपल्या देवस्थानचं नाव हे अबाधित ठेवणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे. आपल्या कुठल्याही गुरुदेवांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की देवस्थान ही भूमी निर्वैर आहे. तर हे गुरुदेवांचं ब्रह्मवाक्य आहे. हे ब्रह्मवाक्य कधीही अनाठाई होऊ नये ही काळजी भक्तांनी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे देवस्थानच्या व्यवहाराबद्दल, देवस्थानच्या कुठल्याही गोष्टीबद्दल देवस्थानच्या 4 भिंतीच्या बाहेर चर्चा झाली नाही पाहिजे. कारण देवस्थानच्या मध्ये टाचणी पडली तरी आवाज बाहेर गेला नाही पाहिजे, हे सद्गुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे. ते आपण सांभाळलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपला अहंकार तिचं सोडला पाहिजे. आपल्या वाणीला पावित्र्य आलं पाहिजे. दुसऱ्याशी बोलताना सुद्धा त्याच्या ठिकाणी सुद्धा ईश्वरी अंश आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याकडे अनुवंशिकतेनुसार अनेक गुणधर्म येतात, तर ते आपण पाळलं पाहिजे. आणि तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट सद्गुरूंनी सांगितली की मी इथे आहे. मी इथे आहे म्हणजे त्याचा अनुभव गुरुदेव आपल्याला देतात. आता तुम्ही बघा की एखादा शिष्य संकटात असतो तर त्याला तो गुरुदेवांना धावा करत असतो, पण गुरुदेवांच्या पर्यंत त्याचा आवाज पोहोचतो, पण गुरुदेवांचं जे सांगणं आहे ते त्या शिष्यापर्यंत पोहोचत नाही. कारण आपलं पात्र खराब असतं. आपलं पात्र जेव्हा शुद्ध असेल तेव्हा पहिल्या पात्रातून येणारा अमृत हे दुसऱ्या पात्रात तेवढ्याच प्रभावीपणे उतरलं जातं. आणि गुरुदेव काय सांगतात हे आपल्याला समजतं. गुरुदेवांनी आपल्याला असं सांगितलंय की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, तुम्हाला जे काही खटकत आहे ते तुम्ही मला येऊन सांगा. तुम्ही माझ्याशी सुसंवाद करा, मला सांगा, मी त्याच्यावरती कारवाई करायला समर्थ आहे. मी माझा ट्रस्ट सांभाळायला समर्थ आहे. हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण वागताना प्रत्येकाने व्यवस्थित वागलं पाहिजे, जेणेकरून बाहेरच्या लोकांमध्ये ही कुठलीही चर्चा होता कामा नये. आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपल्याला तो अधिकार सद्गुरूंनी दिलेला नाही. सद्गुरूंनी आपल्याला असं सांगितलं की मी इथे आहे, तुम्ही मला सांगा. मी जेव्हा जेव्हा आमच्याकडे सुद्धा काही सत्संग मंडळात तक्रारी व्हायच्या किंवा काही गोष्टी खटकायच्या, तर आमच्या पहिल्या अध्यक्ष होत्या गांधीकर बाई, त्यांचं एक धोरण होतं की गुरुदेवांना उणं काही आपण सांगायचं नाही. जे काय आहे ते आपल्याशी परस्पर चर्चा करून आपण ठरवायचं आहे आणि गुरुदेवांना सांगायचं ते सगळं पॉझिटिव्ह सांगायचं, उणं काहीही गुरुदेवांना सांगायचं नाही. ते मी कायम लक्षात ठेवलंय की आपण गुरुदेवांना उणं काही सांगायचं नाही, पण आपल्याला जे पटत नाहीये, आपल्याला जे खटकतंय ते आपण फक्त आणि फक्त सद्गुरूंना सांगायचं. एक महान जगद्गुरू होते, त्यांनी गोहत्या बंदी विरुद्ध उपोषण सुरू केलं होतं. तेव्हा सद्गुरूंनी असं सांगितलंय की अरे तुम्ही देवाशी भांडा, तुम्ही देवाशी तुम्ही हट्ट करा, तुम्ही सरकारची काय हट्ट करता? सरकार तुम्हाला काय देणार आहे? तुम्हाला देणार आहे तो देव देणार आहे. त्यामुळे देवाच्या बाजूनी तुम्ही राहा, देवाच्या बाजूनी तुम्ही बोला आणि देवाला तुम्ही सांगा. तुमचं निराकरण हे देवाच्या ठिकाणी होणार आहे, इतरत्र त्याच्यावर कुठेही उपाय नाही. आणि नियती ही खूप श्रेष्ठ आहे. सद्गुरूंनी सांगितलंय की तुम्ही जेव्हा माझ्या कानावर घालाल तेव्हा मी त्यात लक्ष घालणार आहे. आता काय होतंय की आपण आपल्यामध्ये एकमेकात चर्चा करतो, पण सद्गुरूंना आपण किती अहवाल देतो, मनापासून सद्गुरूंचं किती आपण स्मरण करतो, ह्याला सुद्धा आपलं यश आणि अपयश अवलंबून आहे. आता आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो तेव्हा आपण ती सद्गुरूंच्या कानावर घालायला पाहिजे आणि सद्गुरूंना सांगायला पाहिजे की सद्गुरू हे असं असं करताय, हे मला पसंत नाही. असं मला स्वतःला एक अनुभव आहे, पण तो अनुभव मी आता इथे जाहीर याच्यात सांगू शकत नाही की मी हे सद्गुरूंना सांगितलं होतं आणि सद्गुरूंनी त्याच्यावर काय उपाययोजना केली ते पण मला कळलेलं आहे. पण हे जे आहे हे सद्गुरूंना सांगायचं. आपण काय करतो, पूर्वी आपण असं करायचो की 10:15 वाजले, 10:20 वरची बैठक संपणार आहे, खाली गुरुदेव येऊन बसणार आहे,
तिथे बराच वेळ आपल्याला दर्शनाला लागणार आहे, तर 10:20ला आपल्याला दर्शन वरती घ्यायचंय, आपल्याला सद्गुरूंचं दर्शन झालंच पाहिजे. म्हणून आपण गेट पासून पळत पळत निघायचो. कोणी आपल्याला भेटलं, काही हात केला तरी आपण म्हणतो थांब दर्शन करून देतो, दर्शन करून देतो. म्हणून आपण पळत पळत वरती जायचो. पहिलं सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवायचो. इतकी धाप लागलेली असायची, पण आपल्याला दुसरं काहीही कुठेही बघायला त्यावेळेस वेळ नसायचा. आपण तसंच देवस्थानात गुरुदेवांनी सांगितलं, इकडे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, माझ्या चरणाशी बघायचं. जे काय आहे ते माझ्या चरणाशी आहे आणि मी समर्थ आहे सगळ्या गोष्टींवर. आणि ह्याच्याबद्दल जर कोणाच्या मनात संशय असेल तर त्याला कधीही यश येणार नाही. हे माझे स्वतःचे विचार आहेत आणि माझा अनुभव पण आहे की आपल्याला जर सद्गुरूंच्या बाबतीत संशय असेल, सद्गुरूंच्या अस्तित्वाबद्दल संशय असेल, तर आपल्याला कुठल्याही बाबतीत यश येणार नाही. ह्याच्यासाठी काय पाहिजे की प्रत्येक भक्तांनी सद्गुरू तिथे आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणेच आपण इथे वागायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तिथलं गांभीर्य, तिथल्या देवस्थानचं गांभीर्य आपण सांभाळायचं आहे. एखादा उपरा येतो आणि तो तिथलं गांभीर्य नष्ट करून टाकतो, पण आपण आहोत ना समर्थ, आपण ते सगळं आपल्या आचरणातून दाखवायचं आहे. आपल्या आचरणातून आपण दाखवू तेव्हा सद्गुरू आपल्याकडे लक्ष घालतील. ते म्हणतील माझे भक्त माझ्याशी एकनिष्ठ आहेत आणि त्यामुळे त्या भक्तांना न्याय देणं हे माझं कामच आहे, त्यामुळे मी ते करणार. आता आपण जे करतो, आपण काय करतो की आपण सत्संगाला जातो. सद्गुरूंनी आपल्याला अनेक अमृतकण दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. या आशीर्वादात त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलेलं आहे की माझे आशीर्वाद तुम्ही वाचा, त्यावर तुम्ही मनन करा, चिंतन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची नीती ठरवा. सद्गुरूंनी आपल्याला कुठलाही अधिकार दिलेला नाही. तसं जर असतं तर सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं असतं नाही नाही तुम्ही याच्यासाठी लढा. उलट त्यांनी असं सांगितलं की आश्रम हे तुमचं घर आहे आणि घरामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने वागता त्या पद्धतीने तुम्ही इथे वागायला पाहिजे. आता काही लोक असं म्हणतात की आम्हाला सेवा मिळत नाही, मग आम्ही काय करावं? सेवा मिळत नाही तर नामस्मरण ही सुद्धा सेवाच आहे, चिंतन ही सुद्धा सेवाच आहे. गुरुदेवांनी त्यांच्या आशीर्वादात आपल्याला काय काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपलं आचरण करणं ही सुद्धा सेवाच आहे. त्याला गुरुदेव नक्की यश देतात. आता बरेच लोक असं आम्हाला म्हणतात की ठीक आहे देवस्थानात तुम्ही कांदा लसूण खाऊ नका, देवस्थानात तुम्ही तुमच्या पारंपरिक वेशात या, देवस्थानात तुम्ही साष्टांग नमस्कार घाला, देवस्थानात तुम्ही पाद्यपूजा करा. पण जोपर्यंत आपल्याला शरणांगत भाव येत नाही तोपर्यंत आपल्याकडे विनय येत नाही आणि विनय आल्याखेरीज आपल्या मनात भक्ती स्फुरत नाही. जेव्हा आपल्या मनात भक्ती स्फुरते तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपला निरक्षीर विवेक काय आहे हे आपल्याला समजतं. तोवर आपल्याला काही समजत नाही. आपल्याला वाटतं हा तसं चाललाय आपण तसं जाऊ, हा तसं चाललाय आपण तसं जाऊ, हा तिरका चाललाय आपण तिरकं चालू, हा सरळ चाललाय हा सरळ चाललाय. असं नाही, सद्गुरू कुठे चालले ते आपल्याला बघायचंय, सद्गुरूंचा मार्ग कुठे आहे तो आपल्याला बघायचा. आणि हे आपल्याला खूप महत्प्रयासाने म्हणजे आपल्या पूर्वकर्मानुसार हे ठिकाण आपल्याला मिळालेलं आहे, हा आधार आपल्याला मिळालेला आहे. या आधारासाठी किती लोक असतात की ज्यांना गुरुपद मिळत नाही, ज्यांना गुरुपद हे प्राप्त होत नाही आणि त्यासाठी ते वणवण भटकत राहतात. आपल्याला ईश्वर अनुग्रहित गुरु मिळालेले आहेत, तर ह्या देहाचं सार्थक करणं, हा देह सार्थकी लावणं हेच फक्त भक्ताचं काम आहे. बाकी भक्ताचं काही काम नाहीये ह्याच्यामध्ये. सद्गुरू सगळं सांभाळायला समर्थ आहेत, पण कधी की जेव्हा भक्त त्यांची आठवण ठेवतील तेव्हा, भक्त हा फक्त दर्शनाला होईल तेव्हा, भक्त हा साधक बनून येईल तेव्हा, भक्त हा शिष्य होईल तेव्हा. मग शिष्य कधी होईल? जेव्हा त्याचा अहंकार कमी होईल, जेव्हा त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल, जेव्हा त्याची भक्ती निसंशय होईल, त्याचा दृढ विश्वास राहील गुरुचरणावरती आणि ज्याच्या वाणीला पावित्र्य येईल, ज्याच्या विचाराला पावित्र्य येईल, ज्याच्या देहाला पावित्र्य येईल, तो पुढे पुढे जात राहतो आणि आपण मागे राहतो. आता आम्ही खूप असे जुने भक्त पण पाहिलेत की ज्यांनी सद्गुरूंच्या भोवती कोंडाळी केली होती. म्हणजे आपण काही करायचं म्हटलं की त्यांना विचारावं लागायचं का हो आम्हाला पाद्यपूजा करायची, करू का? मग ते म्हणणार आम्ही गुरुदेवांना विचारून सांगतो, मग ते करणार. मग आपण काही त्यांना विचारायचे की आम्हाला दर्शनाला यायचं हो, आज दर्शन होईल का?
मग ते म्हणणार आज नाही म्हणत नाही समजे दे. असं त्यांनी एक कोंडाळ केलं होतं. त्या प्रत्येकाला इथे शिक्षा झालेली आहे आणि मी ते तुम्हाला दाखवून देईन की यांना कशा कशा पद्धतीने शिक्षा झालेली आहे. तर सद्गुरूंच्या भोवती कोणीही कुठल्याही प्रकारचं कोंडाळ करू शकत नाही. फक्त आपण आपल्या भोवती गुरुकृपेचं वलय कसं होईल हे आपण बघायचं आहे. हा देह आपण सार्थकी कसा लावायचा हे आपण बघायचं आहे. आता बऱ्याच जणी असं म्हणतात की आमचं लग्न झाल्यानंतर आपल्याला आपण सत्संगात जातो, आपण स्तोत्र पठण करतो, आपण कांदा लसूण खात नाही, आपण शुद्ध राहतो, आपण दिवसातून 2 वेळा आंघोळ करतो, हे सगळं आपण इथे करतो. पण लग्न होऊन आपण सासरी गेल्यानंतर आपल्याकडे काय आहे? तर लग्न होऊन सासरी गेल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलंय की स्त्री ही एका घरातून दुसऱ्या घरात जाते, म्हणजे ह्या घरातून त्या घराचा उद्धार करण्यासाठी ती त्या घरात जाते आणि जे काही तिला प्राप्त होतंय, जे काही तिला सहन करावं लागतंय, हा तिच्या पूर्वकर्माचा दोष आहे किंवा पूर्वकर्माचा भाग आहे. त्याप्रमाणे तिला त्याची प्राप्ती होते. मग तिने काय करायचंय की सद्गुरूंसारखा मोठा आधार आपल्याला मिळालेला आहे, त्या आधाराची कास न सोडता त्यांनी जे आचरण करायला सांगितलं त्याप्रमाणे आचरण ठेवून आपल्या जर सासरच्या लोकांशी जर आपण नित्य संबंध ठेवला तर आपल्याला अनुकूल परिस्थिती काही दिवसांनी तरी प्राप्त होते आणि नाहीतर मग होत नाही. एक भक्त होती महाराजांची, तिचं लग्न झालं, खूप ती अतिशय श्रद्धेने सगळं करायची. तिचं लग्न झाल्यानंतर सासरी गेली. सासरी सुद्धा दत्तभक्ती होती, पण सासरचे लोक खाणारे पिणारे नव्हते वगैरे सगळं होतं, पण घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावलेले होते. तिने सासूला समजावून सांगितलं की अरे मृत व्यक्तीचे फोटो घरात लावलेत, मला काय पटत नाही, आमच्या गुरुदेवांनी असं सांगितलंय. ती म्हणली तुझे सासरे काय ऐकणार नाही. मग तिने काय केलं, घरामध्ये अतिशय चांगलं बघायची, पहाटे उठणं, रांगोळी काढणं. आता हे सद्गुरूंचे संस्कार आहेत आपल्यावरती की देवाचं म्हणणं, हार करणं, विष्णू सहस्त्रनाम म्हणणं, सगळं. ती क्षत्रिय होती पण सगळं करायची ती. आणि तिने मग ते करून सासऱ्यांना, सगळे गावातले लोक म्हणायचे सून फार छान मिळालं तुम्हाला, तुमचं दत्ताचं मंदिर आहे, सगळं व्यवस्थित सांभाळते. थोडं सासऱ्यांचं मन बदललं. मग तिने काय केलं, गुरुवाणी 10वा भाग आणला आणि त्या सासऱ्यांना नेऊन दिला वाचायला की बाबा हे वाचा तुम्ही, आमच्या गुरुदेवांचं आहे. आणि ते त्यांनी वाचलं आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता की मृत व्यक्तींचे फोटो घरात ठेवू नये. आता ह्या मुलीला 3 वर्षाची संतती नव्हती. मग तिने सांगितलं की हा फोटो तुम्ही ठेवू नका, आपण श्राद्ध कशाला काढत जाऊ. सासऱ्यांच्याही मनाने घेतलं आणि त्यांनी ऐकलं. त्या घरातली परिस्थिती बदलली. अशा कितीतरी भगिनी आहेत आमच्या की ज्यांच्या घरातली परिस्थिती हळूहळू बदलत गेलेली आहे. म्हणजे जेव्हा ते अधिकारात येतात तेव्हा त्यांच्या हातात सगळी सूत्र येतात. पण ह्यामध्ये कुणाचाच दोष नाहीये. तिच्याही आई वडिलांचा दोष नसतो, कुणाचा नसतो. हा सगळा तिच्या पूर्वकर्माचा भोग असतो आणि हे भोगत असताना तिला दुसऱ्या कुटुंबाचा उद्धार करायचा असतो, आपले संस्कार सोडायचे नसतात. तर काही बायका असं म्हणतात की आम्ही 4 दिवस पाळत नाही. आपल्या घरी 4 दिवस पाळले पाहिजेत, कारण 4 दिवसाचं अन्न हे खाऊ नये. गुरुदेवांनी सांगितले की त्यातून काय काय उत्पन्न होतं हे तुम्हाला माहिती नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याचं असं वाटतं की हे कशाने झालं, पण हे सगळं मनोविकार होणं, लवकर मुलांना चष्मे लागणं, आत्मविश्वास कमी असणं, हार्ट अटॅक खूप लवकर वयात येणं, हे सगळं हे 4 दिवसाचं अन्न खाल्ल्यामुळे होतं. 4 दिवसामध्ये स्त्रीच्या शरीरातून एक प्रकारचा द्रव किंवा एक प्रकारचा वायू स्त्रवत असतो आणि त्याचा परिणाम अन्नावरती होतो. आता एकदा गाणगापूरला सगळ्या मुंबईच्या बायकांनी हे घेतली होती, बैठक घेतली होती. तेव्हा त्या म्हणाल्या की गुरुदेव आम्हाला काय 7:40, 7:26, 7:35, 7:39 अशा लोकल असतात म्हणे आणि आमची घरं लहान असतात, आम्ही कधी 4 दिवस पाळायचे आणि कसं करायचं. तर महाराज म्हणाले की तुम्हाला माहिती असतं ना, आता हे मी तुम्हाला सांगायचं का की तुमचं आता काय होणार आहे, तर तुम्ही घरात काहीतरी करून ठेवा. नवऱ्यांना भात करायला शिकवा, खिचडी करायला शिकवा. भात खिचडीला काय हे लागत नाही. आणि 4 दिवस भात खाल्ला तर काही कोणी माणूस मरत नाही म्हणे. 4 दिवस तुम्ही करू शकता, हे सगळं पाळू शकता, पण तुम्ही घरात अन्न शिजवा. त्यामुळे मग आमचे कपडे लागतात ते लागू दे, अन्न खायचं नाही, अन्न अजिबात खायचं नाही. स्पर्श हा वाऱ्याबरोबर निघून जातो. बऱ्याच बायका म्हणतात की आम्ही एसटीत बसून येतो, दर्शनाला येतो, मग शेजारी कोण बसले आम्हाला कळत नाही, मग कसं काय सोहळं पाळायचं. तर महाराजांनी सांगितलं की बाहेर हौद ठेवलेला आहे, त्या हौदावर तुम्ही हातपाय तोंड धुता, चूळ भरता आणि वारा वाहत असतो, वाऱ्याबरोबर तो स्पर्श निघून जातो
आणि त्यामुळे तुम्हाला देवस्थानात यायला काही हरकत नाही, कारण तुम्ही अज्ञान असते त्या गोष्टीत. तुम्हाला जर ज्ञात असेल आणि तरीही तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचा दोष लागतो, बाकी तुम्हाला दोष लागायचं कारण नाही. आता बरेच लोक असंही म्हणतात की आम्ही देवस्थानात सगळं पाळतो, आम्ही देवस्थानात म्हणजे कांदा लसूण खात नाही किंवा अजून काय काय गोष्टी करत नाही, पण त्यासाठी घरी कशाला सांभाळायला पाहिजे. तर सद्गुरूंनी असं सांगितलंय की तुम्ही जेव्हा आचरण सांभाळाल, तुम्ही जेव्हा उपासना कराल, तुम्ही जेव्हा देवाची आराधना कराल, तुम्ही जेव्हा गुरूंचं स्मरण कराल, तेव्हा गुरूंच्या फोटोमध्ये ईश्वराचं संकटकाळी ते तुम्हाला मदत करतो. पण जर तुम्ही तसं केलं नाही तर ते अधिष्ठान तुमच्या घरात राहत नाही. मग तुम्ही संकटकाली कितीही गुरुदेवांना हाका मारली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुमच्या घरात सुद्धा तुम्ही ही सुचिरभूतता पाळली पाहिजे की गुरुदेवांचं अधिष्ठान तुमच्या ठिकाणी कसं निर्माण होईल हे तुम्ही बघायला पाहिजे. तुमच्या देवघरात गेल्यानंतर लोकांना प्रसन्नच वाटलं पाहिजे. तुम्ही पूजा करा, करू नका, पूजेचे सुद्धा प्रकार आहेत. पूजा तुम्हाला सुट्टीच्या दिवशी तुम्ही व्यवस्थित पूजा करा. एरवी तुम्हाला कोरडी पूजा चालते, एरवी देवाला नुसतं उदबत्ती लावली तरी चालते, देव सगळं जाणतो. त्याला काही तुम्ही तासन तास त्याच्यासमोर बसा आणि तुमचे उद्योग सोडा, तुमचा संसार सोडा, प्रपंच सोडा, असं काही नाहीये. तुम्ही त्याला तुमच्या वेळेनुसार पण प्रामाणिकपणे जे काय कराल ते प्रामाणिकपणे त्याला सांगून त्याची क्षमा मागून तुम्ही तेवढी आराधना, त्याचं स्मरण तरी तुम्ही करायला पाहिजे. तर तुमच्या घरात ईश्वराचं अधिष्ठान निर्माण होतं आणि ईश्वराचं अधिष्ठान तुमच्या घरात निर्माण झालं की तुमच्यावर येणारी संकट कधी कधी आपोआप निवारण होतात. आणि मग तुम्हाला कळतं काही दिवसांनी की अरे बापरे, आपण एवढ्या मोठ्या संकटात अडकलो होतो, आपण एवढे असे असे आपण ह्याच्यातून सुटलेला. गुरुदेवांनी सांगितले की ह्या चरणावरती तुम्ही निसंशय भक्ती ठेवा आणि जसे जसे तुम्ही दर्शनाला येत जाल तसा तुमचा दृढभाव ह्या चरणावर वाढला पाहिजे. तुम्हाला कुणीही काहीही म्हणलं तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला कोणी नावं ठेवली तरी त्याकडे लक्ष देऊ नका, पण तुमच्या गुरूंना किंवा ईश्वराला जर कोणी नावं ठेवत असेल तर तुम्ही जरूर त्याचा समाचार घ्या. सद्गुरू तुम्हाला नक्की मदत करतील, पण तुमच्या मनात निसंशय भक्ती राहायला पाहिजे. जसं रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण देतात की विवेकानंदांना कायम त्यांच्याविषयी संशय होता, म्हणून ते आजारी असताना एकदा त्यांनी काय केलं, त्यांच्या गादीखाली 2 नाणी ठेवून दिली. विवेकानंद बाहेर उभा राहिले, त्यांनी ते त्यांचं अंथरुण वगैरे घातलं, विवेकानंद अंथरुणावर बसले आणि लगेच म्हणले मला काहीतरी टोचतंय, मला काहीतरी टोचलंय. आणि जेव्हा ते ढक सोडलं तेव्हा त्याच्या खाली 3 नाणी निघाली. तेव्हा ते म्हणाले, अरे विवेकानंदा, तुला अजून संशय आहे का की जो राम आहे, जो कृष्ण आहे तोच मी रामकृष्ण आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या गुरूंविषयी निसंशय भक्ती पाहिजे. जेव्हा आपल्या मनात विकल्प येतात तेव्हा मात्र आपली भक्ती ही संशयातीत नसते, त्यामध्ये कुठेतरी काहीतरी आपल्या मनात किंतु आलेला असतो. तर हा किंतु न येऊ देता आपण वागलं पाहिजे. आता काही लोक आपण देवस्थानात गेलो की आपल्याला म्हणतात ह्याने काय अक्कल आहे का, ह्यांना समजत नाही, यांना शास्त्र समजत नाही, यांना असं कळत नाही. आपल्याला काय कळतं, आपल्याला तरी काय कळत होतं. आपल्या ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की शंकराचार्य हे हिंदू धर्माचे संस्थापक आहेत. माझ्या इतिहासाच्या पुस्तकात हेच लिहिलेलं होतं, पण सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की शंकराचार्य काय आहेत, त्यांचा अभ्यास कसा करा, त्यांना नमस्कार कसा करा, त्यांच्या नमस्काराचे काय फायदे होतात, हे सगळं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं. म्हणजे आपल्या ज्ञानात त्यांनी अशा प्रकारे भर घातलेली आहे. तर आपल्याला त्यांच्याविषयी आदर पाहिजे, आपण त्यांच्याविषयी निष्ठा ठेवली पाहिजे. आज माझ्या वाचनात एक गोष्ट आली की अनेक विद्यार्थी त्यांची हे संपतंय, वेद पाठशाळेतले विद्यार्थी असतात, त्यांचं वर्ष संपतं, त्यांची परीक्षा घ्यायची ठरवतात गुरुजी, आणि प्रत्येकाला बांबूची एक एक टोपली देतात आणि ती टोपली पाण्याने भरून आणून सांगतात आणि झाडांना पाणी द्या म्हणतात. सगळी मुलं जलाशयावर जातात आणि त्या टोपलीत पाणी भरायचा प्रयत्न करतात. पाणी सगळं गळून जातं कारण त्या टोपलीला हुक असतात आणि मग सगळेजण थकतात शेवटी आणि गुरूंच्याकडे येतात. पण त्यातले 3 विद्यार्थी मात्र तिथेच थांबतात. ते म्हणतात ज्या अर्थी सद्गुरूंनी सांगितलंय की ह्याच्यामध्ये पाणी भरून आणा, त्या अर्थी ह्याच्यात नक्की पाणी मावलं जाणार. आणि ते प्रयत्न करत राहतात आणि बाकीचे सगळे विद्यार्थी परत जातात. हे 3 मात्र
काही प्रयत्न केल्यानंतर तो बांबू सगळा भिजतो, ओला होतो आणि ती भोकं सगळी बुजून जातात आणि त्या टोपलीत पाणी राहतं. आणि मग ते 3 टोपले घेऊन गुरूंच्या गुरुकुलात येतात. त्या गुरुकुलात आल्यानंतर ते सांगतात की गुरुदेव हे आम्ही पाणी आणलंय. मग गुरुदेव बाकीच्या मुलांना दाखवतात की ह्यांनी कशी निष्ठा ठेवली की आपले गुरुदेव जे सांगतात ते अगदी बरोबर आहे आणि ह्याच्यात पाणी मावलंच पाहिजे म्हणून अथक प्रयत्न करत राहतात आणि ते त्यात सक्सेसफुल होतात. तुम्ही मात्र हे न केल्यामुळे तुम्ही सगळे नापास झालेले आहात. त्यामुळे तुम्हाला परत परीक्षा द्यावी लागेल पुढच्या वर्षी. म्हणजे 1 वर्षाचा त्या मुलांचा मुक्काम वाढतो. आपल्याकडे सुद्धा गुरुकुल पद्धतीने आपल्याला शिक्षण दिलं, आपल्या वेद पाठशाळेत मुलांना शिक्षण दिलं जातं. आता जगाला माहिती नाहीये, आपण सगळ्या लोकांच्याकडे जाऊन वेद विद्यापीठासाठी आपण देणगी मागतो. आमच्या आश्रमात हे चालतं, आमच्या आश्रमात ते चालतं. ती देणगी मागताना आपण सगळ्यांना मुलं गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतात, त्या मुलांचा सगळा खर्च देवस्थान करतो असं आपण सांगतो. मुलांचा वेश काय आहे तर पंचा आणि उपर्ण असा त्यांचा वेश असतो आणि शेंडी ठेवायची असते आणि त्यांचं पाठांतर जबरदस्त असतं, त्यांचं उच्चारण कठीण असतं. पाठांतरावरच सगळी ही वेदविद्या आहे. आणि हे जर कुणी बघायला आलं आणि त्यांना देवस्थानचे सगळे नियम माहिती असताना आपण कुठलीही चौकशी न करता उगाचच बोभाटा करतो की खरंच काय झालंय. म्हणजे आपण विषयाच्या मुळाशी गेलो तर आपल्याला कळतं की आपण गुरुकुल पद्धत म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायला जर काही छात्र आले तर त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. कारण आपण समाजात जातो, आपण समाजात देणगी मागतो. ती देणगी काय आपण समाजात का भोळा नाहीये. ते म्हणतात हे कुठल्या गोष्टीसाठी देणगी. आपण सुद्धा कोणाला 4 पैसे दिले तर आपण विचार करतो की आपले हे 4 पैसे कुठल्या कामासाठी जात आहेत. सद्गुरू नेहमी म्हणायचे की आपण आपल्या भक्तांच्या करवी जी देणगी गोळा करतो त्याचा आपण हिशोब ठेवला पाहिजे. उद्या जर एखाद्या देणगीदारांनी हिशोब मागितला तर तो आपल्याला देता आला पाहिजे. हे असं असं होत आहे आमच्याकडे. म्हणजे ज्या गोष्टीतून जबाबदार गोष्टी घडत असतात त्या गोष्टीसाठी आपण कायम सजग राहिलं पाहिजे. तर ही मुलं जेव्हा आपल्या देवस्थानात आली तेव्हा लोकांनी उगाचच टीका केली. म्हणजे की बाबा XYZ या एवढ्या सिनियर भक्त होत्या आणि त्यांनी कशी काय. त्यांना फक्त सांगण्यात आलं की ह्या मुलांना माहिती सांगा. त्यांनी वेदांची माहिती सांगितली. त्यांना घेऊन येणाऱ्या ज्या टीचर होत्या त्या दर्शनार्थी होत्या, त्यांना देवस्थानचे सगळे नियम माहिती होते. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या मुलींना त्याची कल्पना दिली होती. आणि असं आहे की औत्सुक्य हे प्रत्येकाला असतं आणि आपल्याकडे काही दडवून ठेवण्यासारखं नाही. हो, आपली मुलं आपण गेलो तेव्हा खाली खेळत असतात, फुटबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात, तेव्हा ते पंचा नेसूनच खेळतात ना, बघतात ना सगळ्या मुली. मग त्यांचं शिक्षण कुठल्या पद्धतीचं आहे, ते कशा प्रकारे पाठांतर करतात, त्यांना तिथे कसं बसून शिक्षण घ्यायचं असतं, हा गहन विषय आहे, अभ्यासण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे एखादी शाळा जर त्या देवस्थानात आली तर त्यांच्याविषयी एवढा कोणी म्हणजे तक्रार करण्यासारखं मला तरी काही वाटत नाही. कारण गुरुदेव हे कायम बदलाचं स्वागत करत होते. आता त्यांनी पहिल्यांदा पुरुष सत्संग मंडळ स्थापन केलं, नंतर महिला सत्संग मंडळ स्थापन केलं. त्यांनी असं सांगितलंय की सगळे पुरुष दर उत्सवाला पाद्यपूजा करतात, एखाद्या वर्षी महिलांनी करावी पाद्यपूजा, म्हणजे ते त्याला अनुकूल होते. आणि आपण काय करतोय, आपण नाही त्या गोष्टीवर टीका करत बसतो. असं न करता आपण आपल्या गुरुदेवांचे आशीर्वाद वाचावे, आपण त्याचा अभ्यास करावा. आपण कुठे चुकीचं पाऊल टाकत नाहीये ना ह्याची खात्री करून घ्यावी. म्हणजे आपण जिथे पाय देऊन रोवून उभं आहोत तिथे आपण स्थिर उभं राहू शकतो. गुरुदेव ही स्थिर राहण्याची जागा आहे. गुरुदेवांच्या चरणाशी आपण कायम स्थिर राहायला पाहिजे. स्थिर राहण्यासाठी आपल्याला आचरणाची बंधन आहे. आपला देह पवित्र राहायला पाहिजे. आपला देह पवित्र नसेल तर आपल्या विचाराला पावित्र्य येत नाही, विचाराला पावित्र्य नसेल वाणीला पावित्र्य येत नाही. सगळ्या गोष्टीचं पावित्र्य तिथे फार महत्वाचं आहे. आणि मग आपली वाटचाल पुढे पुढे चालू होते. आता शिष्योत्तमाकडून आपण साधकाकडून शिष्याकडे गेलो, शिष्याकडून शिष्योत्तमाकडे जाण्याची पायरी तर खूप अवघड असते. तिथे तर अगदी वेड्यावाकड्या परीक्षा होतात. म्हणजे मी बघितलंय की शिष्योत्तमापर्यंत चढणारी माणसं ही माघारी येतात. कशी माघारी येतात तर मायेत गुरफटली जातात. तर आपण कुठल्याही मायेत गुरफटायचं नाही. आपले गुरुदेव तिथे आहेत आणि ते सगळं सांभाळायला समर्थ आहेत हे ठेवून जर आपण दर्शनाला गेलो
तिथे जर सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं आणि आपण समर्पण बुद्धीने जर त्या स्थानाची सेवा केली तर आपल्याला नक्कीच त्यातून काहीतरी प्राप्त होईल. मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो आणि तो पुन्हा पुन्हा मिळण्यासाठी आपल्याला गुरुसेवा ही करायलाच पाहिजे. गुरूंचं स्मरण करायला पाहिजे. गुरुदेवांनी आपल्याला नामस्मरणाचे विषय सांगितलंय की तुम्ही जर नामस्मरणाचा संकल्प केला असेल आणि तो करायचा पण मोजायचा नाही आणि पुढच्या जन्मी जर तुम्हाला तुमचा मध्येच मृत्यू झाला तर पुढच्या जन्मी तुम्हाला परत मनुष्य जन्म मिळतो आणि परमेश्वर तुमच्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेतो. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ह्याच्यासाठी आपला देह पवित्र पाहिजे. देहाचं पावित्र्य, विचाराचं पावित्र्य, वाणीचं पावित्र्य हे सगळं आपल्याला गुरूंच्या सहवासात आपल्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दासवृत्ती अंगी बाळगली पाहिजे. जेव्हा आपण दास म्हणून गुरुदेवांच्या दर्शनाला जाऊ तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्या हृदयात जो परमेश्वराचं चैतन्य आहे ते समोरच्या व्यक्तीत पण आहे. भले ती अंगठे बहादर का असे ना, पण तिच्या ठिकाणी सुद्धा हा दीप आहे चैतन्याचा आणि तो प्रज्वलित करण्याचं आपलं काम आहे. आपल्या दीपाबरोबर तो दीप पण प्रज्वलित झाला पाहिजे. ही जेव्हा आपल्याला भावना येईल तेव्हाच आपण शिष्याकडे वाटचाल करतो आणि शिष्याकडून अनेक परीक्षा पाठ करून आपण शिष्योत्तम होतो. आता एक स्वामी नृसिंह सरस्वतींचे भक्त शिष्य होते, दंडीधारी संन्यासी होते आणि ते एकदा एका कार्यक्रमात गेले. आपले सद्गुरू कायम सांगायचे आपल्याला की मी माझ्या गुरुदेवांना सांगतो, मी माझ्या गुरुदेवांची परवानगी घेतो, त्यांच्या कानावर घालतो आणि मग निघतो. त्यांनी नाही सांगितलं तर मी जात नाही, असं त्यांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलं. तसे ते स्वामी होते. ते एका कार्यक्रमाला गेले. त्यांना बोलवलं, ते गेले. त्यांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं नाही, स्वामींना सांगितलं नाही की मला अशा कार्यक्रमाला जायचं. आणि तिथे गेल्यानंतर तिथे स्वामी आरूढ झालेले होते आणि स्वामींनी त्यांना विचारलं तुम्ही कसे काय इथे? तर ते म्हणाले मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. म्हणे माझी परवानगी होती, तुम्ही माझी परवानगी घेतली? ते खजील झाले. त्यांचा दंडा काढून घेण्यात आला. दंडीधारी संन्यासी होण्यासाठी किती परिश्रम असतात, त्या सगळ्या परीक्षा पास होत होत त्यांना दंडा दिला गेला होता. दंड धारण केल्यानंतर अजून कठोर परीक्षा असतात, त्या कठोर परीक्षेमध्ये ते नापास झाले. म्हणजे त्यांना काहीच अस्तित्व राहिलं नाही. दंड हे संन्यासाचं सगळं काही सार तिथे असतं. दंड, खडावा, हे जे भगवी वस्त्र घालतात हे सगळं त्याच्यामध्ये असतं सार. आणि त्याचा आदर करण्यासाठी आपल्या विचारांना पावित्र्य यायला पाहिजे. त्यासाठी आपला एक एक दुर्गुण दरवेळेस आपण कमी करायला पाहिजे. आपलं समाजातलं आचरण चांगलं पाहिजे. आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा आपल्याकडे महाराजांचे भक्त म्हणून बघितलं जातं आणि समाजात जर आपण भांडाभांडी करत असू, समाजात जर आपण वाईट आचरण ठेवत असू तर लोक म्हणतील काय तुमच्यावरनं तुमच्या गुरूंची लायकी आम्हाला कळते. पण जेव्हा आपल्या गुरूंना कमीपणा येईल असं आपलं वागणं होतं तेव्हा ते आपल्यासाठी अतिशय हानिकारक असतं. असे चिकार लोक सद्गुरूंनी वाटेला लावलेले आहेत की जे अगदी जवळ आलेले असताना सुद्धा दूर फेकले गेले. म्हणजे असं व्हायला नको. आपण कायम लहानच राहावं. हे आचरणाचा पहिला धडा आहे की मी दास आहे, माझ्याकडनं काय चुका होतील देवा मला क्षमा कर, मी अज्ञानी आहे, हे आपण कायम स्वतःला म्हणावं. कुठेही आपण फुशारकी मारू नये की मी एवढा मोठा आहे, मला हे समजतंय, मला ते समजतंय, असं आपण म्हणू नये. काही काही लोक आहेत आपल्या देवस्थानात नुसती तोंडाने वाजत असतात की काय हे तुम्हाला एवढं शास्त्र कळत नाही का, तुम्हाला तेवढं शास्त्र कळत नाही का. पण आपण असं कुणाशी बोलायचं नाही. आपण बोलताना नम्र भावच ठेवला पाहिजे. आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या आचरणात जेव्हा आपला नम्रभाव असेल तेव्हाच आपल्याला सद्गुरु चरण कळणार आहेत, तेव्हाच आपल्याला त्याचा आश्रय काय आहे ते समजणार आहे, तेव्हाच आपल्याला गुरुचरणांची सावली काय आहे हे कळणार. गुरुदेवांचा कुठलाही भक्त असो, तो साधा असला तरी तो आपला गुरुबंधू असतो. आपण जेव्हा देवस्थानात जातो तेव्हा आपल्या गुरुबंधूंना भेटल्याचा आनंद आपल्याला झाला पाहिजे. जसं आपण बहीण भावंड एकमेकांना भेटतो तसंच आपण समविचारी आहोत, प्रत्येकच्या हृदयात ते चैतन्य वाहत आहे, तर आपल्याला आपले गुरुबंध दिसल्यानंतर आनंद झाला पाहिजे. तर आपल्याला तसं होत नाही. आपण ग्रुपिंग करतो. ग्रुपिंग कशा करता करायचं? देवाचं दार हे ग्रुपिंग करण्यासाठी नाही,
देवाचं दार हे शरणागत होण्यासाठी आहे. आणि आपण जेव्हा शरण जाऊ तेव्हाच आपल्याला गुरु भेटल्याचं जे काही आहे ते साध्य होईल. नाहीतर अन्यथा कुठलंही आपली साधना फलित होणार नाही. आपले गुरु हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत आणि ते आपल्याला जे मार्गदर्शन करतायत त्यांनी आपल्याला अभय दिलंय की मी आहे इथे. आणि ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस आपण तिथे जातो, आपण त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो, आपलं नाक रगडतो, काय काय करतो की मला तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. मग तेव्हा तिथे गुरुदेव असतात. आणि आपण इतरांशी सुसंवाद साधताना किंवा आपण देवस्थानात वागताना तिथे गुरुदेव नसतात का? गुरुदेव प्रत्येक वेळेस तिथे आहेत. फक्त गुरुदेव आपल्या सगळ्यांची परीक्षा पाहतायत की तुम्ही माझ्या चरणाची किती तल्लीन आहात, तुम्ही ह्या चरणाची तल्लीन राहा. तुम्हाला एक गोष्ट सांगते की आजकाल बरेच लोक असं सांगतात की सध्या गुरुदेव तिथे नाहीयेत, तुम्ही तुमच्या सेवा करू नका. पण हे कोणालाही कोणाची सेवा थांबवता येत नाही. आम्ही आमच्या कुठल्याच सेवा थांबवलेल्या नाही. कारण काय आहे की गुरुदेव हे तिथे आहेत आणि गुरुदेवांच्या काळापासून आम्ही त्यांना सांगितलंय की ही सेवा आम्ही करणार, त्याप्रमाणे आम्ही ती सेवा करत राहिलो. एक अशी आमची सत्संगाची आमची एक सभासद होती, तिला पावती पुस्तक आम्ही दिलं होतं गुरुदेवांच्या काळात. पूर्वी कसं होतं 6 महिने एक पावती पुस्तक चालायचं, 6 महिन्यानंतर ते परत घेऊन यायचं, ते खपलं नसेल तर दुसरे कोणाला तरी द्यायचं, ते पूर्ण करून घ्यायचं, अशी प्रथा होती. पण एका माणसाकडे 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ पावती पुस्तक ठेवत नसेल. त्या बाईंच्याकडे 6 महिने होऊन गेले, पावती पुस्तक आलं नाही. म्हणून मी आणि अंजली देशपांडे त्यांच्याकडे पावती पुस्तक मागायला गेलो. तर त्या जरा खाचखुच करायला लागल्या. म्हणे काय झालं? म्हणे मी खूप आजारी आहे, माझ्या मिस्टरांना ऍक्सिडेंट झालेला आहे, ते झोपून आहेत आणि मी घराबाहेर जाऊ शकत नाहीये. पण म्हणे मी पावत्या केल्यात पुस्तकात, पण ज्यांच्या पावत्या केल्या, आता शीतल डांगेंची पावती केली. शीतल डांगेंना माहिती नाहीये, पण शीतल डांगे जेव्हा मला भेटणार आहे तेव्हा मला खात्री आहे की त्यांना पावती दिली की त्या मला 151 रुपये देतील. अशा मी सगळ्या लोकांच्या पावत्या केलेल्या आहेत. पण मला आजाराने घराबाहेर पडणंच होत नाहीये आणि माझे मिस्टर पण खूप आजारी आहेत. तर मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही पावत्या केल्यात ना, किती पैसे होणार आहेत ते आम्ही दोघी मिळून भरतो आता, आणि नंतर तुम्ही सावकाश आम्हाला द्या, 1-2 वर्षांनी द्या, 4 वर्षांनी द्या, किती द्या. हे पहा, ज्यांच्या नावाने पावत्या केल्या त्यांना माहित नाही, ज्यांच्या देवस्थानमध्ये पैसे जमा झालेले नाही, बाईंनी प्रत्यक्ष पैसे घेतलेले नाही, फक्त पावत्यांच्यावर नावं टाकून ठेवलेली होती, तरी सुद्धा त्या पावत्यांचे पैसे काय आले नाही. मग मी आणि अंजलीने निम्मे पैसे त्यांचे भरून टाकले, देवस्थान पावती पुस्तक जमा केले. आता ही गोष्ट आम्ही आमच्यापाशी ठेवली आणि त्यांना सांगितले की तुम्ही आम्हाला वर्षभराने द्या, 2 वर्षांनी द्या, पण देवस्थानचे पैसे घरात ठेवायचे नाही. आता ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार काही झालेला नव्हतो. तुम्ही अनुभव बघा, हा आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचा झालेला नव्हता. कोणाला माहित पण नव्हतं की माझ्या नावाची पावती आहे आणि त्या बाईनी कोणाकडनं पैसाही घेतलेला नव्हता, पण फक्त लिखित पावत्या केलेल्या होत्या. आणि नंतर पुढच्याच सत्संगाला त्यांनी आमचे पैसे देऊन टाकले. म्हणलं अहो कसं शक्य झालं तुम्हाला? ते म्हणले अहो तुम्ही पावती पुस्तक घेऊन गेलात आणि आम्ही एक उलगडतच गेलो आणि माझ्या मिस्टरांचा आजारपणाचा पूर्ण पगार मिळाला म्हणे. मग देवाचे पैसे कसे ठेवायचे? माझी तब्येत एकदम बेस झाली, मी 2 दिवसात उठून चालायला लागले. म्हणजे तुम्ही विचार करा की नुसतं लिखाण केलेलं होतं पावतीवरती, तिथे नोंद झाली ना, तिथे नोंद होते, प्रत्येकाची नोंद तिथे होते. तर तुम्ही अविश्वास कुठल्याही पद्धतीने दाखवू नका गुरुदेवांच्या वरती. बाकीच्या घटकांशी आपण जेव्हा भक्त म्हणून जातो तेव्हा आपला काही संबंध येत नाही. भक्त म्हणून जातो तेव्हा आपण दास म्हणून जातो, गुरुदेवांच्या चरणी आश्रय घ्यायला जातो, तिथेच आपण नम्र राहायचंय आणि तिथे प्रामाणिकपणे जे काही आपल्याला वाटतं ते तिथे सांगायचंय, म्हणजे ते लक्ष देणार. आता कसं होतं की ते लक्ष देत नाहीयेत, ते म्हणतात काय भक्तांच्यात भांडतायत, तिकडे भांडतायत, चालू आहे, मी आपलं बघतोय. ध्यानस्थ हो निसमस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे. जो अनन्य भावांनी शरण जातोय त्याला ते आधार देत आहे. मग ते सगळं चरित्र पाहतायत. त्यांनी जी संस्था उभी केली, त्यांनी आज स्वतःचा देह जिजवलाय, त्यांनी एवढा अपमान सोसलाय, छळ सोसलाय, त्यांना त्यांच्या संस्थानाची काळजी आहे. भक्तांनी काय करायला पाहिजे की भक्तांनी त्यांच्या चरणाशी हे एकनिष्ठ राहायला पाहिजे, एकनिष्ठ व्हायला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपला आवाज त्यांच्यापर्यंत जाईल. आता आपण चिकार ओरडतोय पण आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मला कोणाची बाजू घ्यायची नाहीये,
पण एका पात्रातून दुसऱ्या पात्रात अमृताचं आपण जेव्हा वहन करतो तेव्हा दोन्ही पात्र त्याच दर्जाची असावी लागतात. आपलं पात्र कसं आहे हे आपण आधी बघायला पाहिजे, मग आपण इतर लोकांच्या विषयी तक्रार करायला पाहिजे. आपण आपलं पात्र आधी कंगाळून घ्या, स्वच्छ करून घ्या, म्हणजे आपला आवाज सद्गुरूंच्या पर्यंत पोहोचेल. मला सद्गुरू स्वप्नात दिसले होते. ते तपोवनात बसले होते, अतिशय चिंताक्रांत होते. मला कळत नव्हतं की देवस्थानात एवढी तिथे मला स्वप्नात दिसली, गडबड चाललेली, सहस्त्र कलश पूजा चाललेली, सगळे गुरुजी आहेत, सगळे भक्त आहेत, फक्त मांदियाळी भक्तांची होती. मग का बरं गुरुदेव एवढे चिंताक्रांत होत आहे? का बरं होते? कारण त्यांच्याकडे कोणी नव्हतं लक्ष, ते एकटेच बसले होते आसनावरती. भक्तांचं लक्ष कुठे आहे? भक्तांचं लक्ष गुरुचरणाशी पाहिजे. गुरु हे आपले आहेत, आपलं बाकी कोणी नाहीये. आपली आई ती आपली आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला शृंगेरीला धावायला नकोय. आपली आई आपल्याला समर्थ आहे सगळं काही द्यायला, तर आपण प्रत्येक वेळेस शृंगेरीला धावायचं हे बरोबर नाहीये. आपण इथेच बसून आपल्या आईशी आपली निष्ठा दाखवायला पाहिजे, तिथे आपली भक्ती दृढ करायला पाहिजे. आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय येता कामा नये. शरणागत भावनेनी, समर्पण भावनेनी आपण तिथे सेवा करायला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंनी सांगितले की तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचेल, आत्ता पोहोचत नाही, असं माझं सांगणं आहे. कारण आपलं आचरण त्या दृष्टीने होत नाही. प्रत्येकाने त्या दृष्टीने प्रत्येकाने विचार करावा असं मला वाटतं. मी कदाचित तुमच्याशी जे बोलले ते कुणाला हा विषय आवडेल, कुणाला आवडणार नाही, पण मला जे माहिती आहे, मी आतापर्यंत जे अनुभवलेलं आहे त्यानुसार मी माझ्या यथाशक्ती तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आपण कोण आहोत, आपलं समाजात स्थान काय आहे, आपण आपल्या दोन पायावर घट्टपणे उभे राहू शकतोय का, हे आपण आधी विचार करायला पाहिजे आणि मग आपण दुसरीकडे धावायला पाहिजे. एका ठिकाणी आपण सद्गुरूंच्या ठिकाणी आपलं मन जर रुंजी घालत असेल तर तिथेच घालायला पाहिजे. सद्गुरू सगळ्यांना ज्ञान द्यायला समर्थ आहे. फक्त माझं म्हणणं सद्गुरू आणि सद्गुरू याखेरीज दुसरा विचार आपल्या मनात नकोय. तरच आपला हा देह पवित्र होणार आहे आणि आपला आवाज हा सद्गुरूंच्या पर्यंत जाणार आहे. मी जे आज तुम्हाला सांगितलं हे मी सद्गुरूंना आधी सांगितलं होतं की मी हे असं असं सांगणार आहे. मला बोलता येत नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणाला आवडेल, कोणाला आवडणार नाही, पण जे विषय आपल्या अखत्यारीत नाहीत ते प्रयत्न करू नये असं मला वाटतं. आपल्या अखत्यारीत काय आहे? भक्ती आहे. भक्तीने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, भक्तीने वैराग्य येतं, भक्तीने आपल्याला समर्पण भावना येते, भक्तीने आपण गुरुतत्वाशी एकरूप होऊ शकतो आणि भक्तीनेच आपल्याला गुरुस्वरूप समजण्याची पात्रता येते. तर प्रत्येकाने हेच लक्षात ठेवावं की माझे हे सद्गुरू आहेत, अन्य कोणी मला माहित नाही, ऐसा स्वामी होणे नाही. आपलं हे मानवी जीवन ह्याच्यातच सार्थकी लागणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. माझं काही चुकलं असेल तर ती चूक माझी आहे, जे तुम्हाला भावलं असेल ते सद्गुरूंचं आहे. श्री गुरुदैव दत्त.